नगरमधील सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं सावेडीतील झोपडी कॅन्टीन येथील माऊली सभागृहात भगवान श्री परशुराम जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र जानापाव मध्य प्रदेश जे भगवान परशुरामांचं जन्मस्थळ आहे तिथून आणलेल्या पादुका आणि श्रींच्या मूर्तींची पायी मिरवणूक यात्रा काढण्यात आली। रेणुका माता मंदिर, प्रोफेसर कॉलनी ते माऊली सभागृह असा हा मिरवणुकीचा मार्ग होता। त्यानंतर समाजात उत्तुंग कारकीर्द करून ब्राह्मण समाजाचं नाव शिखरावर पोहोचवणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण, नगरभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमासाठी आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र ब्राह्मण संघाचे अध्यक्ष आणि पुणे येथील हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे हे आवर्जून उपस्थित होते। यावेळी जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांना नगरभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। तर आकाश प्रिसिजनचे संचालक श्रीकृष्ण जोशी यांना समाजभूषण हा पुरस्कार देण्यात आला। तर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल भार्गवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। सर्व भेदाभेद विसरून एकजूट समाज हाच उद्धाराचा मूलमंत्र आहे आणि राजमार्ग आहे असं प्रतिपादन यावेळी आनंद दवे यांनी केलं। यावेळी सुहासभाई मुळे यांचं देखील भाषण झालं। आर.जे. प्रसन्न यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय कुलकर्णी यांनी केलं। यावेळी स्टाईन एनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि अश्वमेध फॅशनच्या वतीनं गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुढी सजवा बक्षीस मिळवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी पार पडला। या कार्यक्रमासाठी ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष सन्माननीय आनंदजी दवे साहेब, उपस्थित सर्व समाज बांधव, सर्व माता भगिनी, सर्व तरुण वर्ग, सर्व बालमित्र, मी नामोल्लेख करत फार वेळ आपला कोणाचाच घेणार नाही। सर्व विविध आपल्या संघटना, सर्व संघटनाचे पदाधिकारी, अध्यक्ष भाषण देखील आपलं आता नुकतंच संपन्न झालेलं आहे आणि भगवान परशुरामांच्या जयंतीच्या निमित्तानं हा एक वेगळा पुरस्काराचा सन्मान हा आयोजित करण्यात आला की ज्या लोकांचं ह्या नगरमध्ये असतील सातत्याने योगदान असलेलं आहे, तर त्यांचा आज एक सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज ह्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण करत आहोत। आणि त्याचा करण्याचा कुठलाही सन्मान हा ज्यावेळेला आपण पुरस्कार देत असतो, त्याला सन्मानित करत असतो, चांगलं काम केलेले लोक असतात, तर त्यामुळे उद्देश एवढाच असतो आयोजकांचा की त्यांचा विचार, त्यांचं कार्य हे समाजातील इतर पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे, तरुण पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे, की ज्याला त्या तरुण पिढीला देखील एक त्या कामाच्या माध्यमातून एक प्रेरणा मिळते आणि तोही कुठेतरी तो विचाराने काम करण्याकरता सुरुवात करतो। आणि मग अशा लोकांची आज निवड आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरस्कारार्थी आज निवड करण्यात आली। सहभागी आहेत, व्यासपीठावर आहेत, हे सगळ्यांच्या सूचना असतात की आपल्याला असं असं करायचंय आणि त्या रीतीने आपले काम देखील आमचं सुरू झालेलं आहे। त्यामुळे अधिकच्या वेळ मी घेणार नाही। आज भगवान परशुरामांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांनाच उपस्थितांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशीच आपल्याला ही जयंती जन्मोत्सव हा आपण साजरा करत असताना लवकरच आपण त्या दिशेनं देखील आपण जाऊयात की मंदिराच्या उभारणीच्या निमित्तानं। एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो। दवे साहेब, आज आपण नगरला आलात, आपलंही या ठिकाणी नगरवासियांच्या वतीनं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद, जय हिंद। कारण ते बोलायला फार वेळ लागणार आहे आणि तो वेळ मी घेणार नाही। जो महत्वाचा वेळ आहे तो आपण दवे साहेबांच्या मार्गदर्शनासाठी देणार आहोत। आणि मुख्य म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्यांनी उत्तुंग कामगिरी केलेली आहे अशा लोकांची कौतुक करणं। मी थांबतो या ठिकाणी या शब्दापाशी, कारण का फार दुर्मिळ असा गुण आहे कौतुक करणं। कौतुक करताना आपल्याला शब्द दारिद्र्य येतं आणि टीका करताना आपण गर्भश्रीमंत होतो। कौतुक करणं आपल्याच समाजाचं, आपल्याच बंधूचं, आपल्याच शेजाऱ्याचं, आपल्याच नातेवाईकाचं आपण केलं पाहिजे। आणि ते आम्ही या वर्षी ठरवलं की अनेक हिरे आहेत आपल्यामध्ये झाकलेले, त्यांना आपण प्रकाशात आणूया। मी आपला अधिक वेळ घेत नाही। मला या ठिकाणी प्रथम बोलायची संधी दिली, तुमचा मूड एकदम ठीक असताना, त्याबद्दल आयोजकांचे आभार, सर्वांचे आभार, धन्यवाद। इस्लामच्या हिशोबाने चालणार का भगवद्गीतेच्या हिशोबाने चालणार?
त्यामुळे मुस्लिमांना कळून चुकले की आपल्या नेमकं काय म्हणायचं कोर्टाने म्हणजे कधीतरी कोर्टापुढे एखादं कुराण वगैरे आणून दाखवू की साहेब आमचे हे चालले आता या पद्धतीने निकाल द्या. त्यावेळेस आपण काय निकाल देणार आहोत हे आपण बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आता शेवटचं एक वाक्य सांगून जातो. पूर्ण महाराष्ट्रभर हत्यारे येत आहेत, फक्त काही सापडतात आहे बरं का. पैसा कोणाचा आहे? या देशातल्या 80% लोकांचा आहे. त्यामुळे आज आपण जाताना नगरमध्ये आम्ही असं ऐकलंय जिथं ज्ञानेश्वरी लिहिली गेली, जिथं लोकमान्यांनी एक शब्द दिला की स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, आणि तो मिळाला सुद्धा. त्यामुळे नगरमध्ये जे काही पेरलं जातं ते मोठ्या प्रमाणावर उगवलं जातं. आज आपण एक ठरवूयात की तुमच्या माझ्या घरात येणारी वस्तू फक्त आपल्याच लोकांकडनं येईल. आपण फक्त आपल्याच लोकांकडनं खरेदी करू. आपला येणारा पैसा आणि आपला बाहेर जाणारा पैसा आपल्या विरोधातल्या शस्त्रसंधीसाठी घेतला जाणार नाही ना, याची आपण काळजी करायची आहे. आपण ज्या दुकानात जाऊ त्या दुकानातले देव कुठे आहेत बघा, दुकानदारांचे चेहरे बघा कसे आहेत, त्याच्यावर ठरवा की त्या दुकानातून वस्तू घ्यायची आहे का नाही. आपल्यावर झालेले बरं का, काश्मीरमध्ये आपल्याला अन्नधान्य नाकारले गेलेले, भुकेनी सुद्धा लोक गेलेली आहेत. आपण काय करतो, काही वेगळं करत नाहीये. परंतु आपण जर आपल्याकडनंच वस्तू खरेदी करायचं एक ठरवलं तर खूप चांगलं काम आपण करू शकू असंही मला वाटतं. पुन्हा एकदा जाता नेहमी सांगत असतो मी ती गोष्ट पुन्हा एकदा सांगतोय, ब्राह्मण एकत्र येणं खूप गरज आहे. आणि मला असं वाटतं नगरपासून नगरपुरती तरी सुरुवात झालेली आहे. नगर असेल, मालेगाव असेल, आणखी काही भिवंडी सारखे एरिया असतील, नेहमी असं सांगतो की तुम्ही ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभे आहात. कधीही कोणत्या क्षणी ज्वालामुखी होऊ शकतो आणि तिथं टार्गेट फक्त ब्राह्मण होणार आहे, फक्त ब्राह्मण. कारण ब्राह्मणाला टार्गेट केलं तर हिंदूंना टार्गेट केल्याचं समाधान अन्य धर्मीयांना मिळतं आणि बाकीचे समाज मात्र ब्राह्मणांना केले आपल्याला हिंदू म्हणून पकडलं जात नाही. त्यामुळे आपण आक्रमक होणं, आपण एकत्र येणं आवश्यक आहे. उद्या जर कोणाला काही खट म्हणून झालं तर आपण एकत्र येणं, आवाज देणं, आवाज उठवणं आवश्यक आहे. उदाहरण देतो की मुशरफने एक पुस्तक लिहिलं की सगळे बॉम्बस्फोट म्हणजे अगदी 92-94 पासूनचे बॉम्बस्फोट, अक्षरधाम, लोकसभेवरचा हल्ला, पुण्यातला जर्मन बेकरी, असे जवळजवळ 200-250 बॉम्बस्फोट आतापर्यंत झालेत. मुंबईतले रेल्वेचे, समझोता एक्सप्रेस, सगळे हे सगळं ब्राह्मणांनी केलेत. पटते का तुम्हाला वाक्य? ब्राह्मणांनी केलेत का बॉम्बस्फोट? है ना, ब्राह्मणांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेत बरं का, पण आता नाही. पण येतं ब्राह्मणांवर, कारण त्यांना असं म्हणायचं असतं खरं की हिंदूंनी केलेत, पण हिंदू शब्द वापरला जात नाही कारण बाकीचे समाज रस्त्यावर येतील. ब्राह्मण समाज म्हटलं तर बाकी कोणी रस्त्यावर येणार नाही. त्यामुळे ब्राह्मण लिहिलं जातं. उद्या आणखी काही झालं तर ब्राह्मणच बोललं जाईल. शरीफ उस्मान जेव्हा म्हणतो मी ब्राह्मण सडकाय, गप्प बसले जातात. आपल्याला मारल्याचं, त्यांना हिंदूंना मारल्याचं समाधान होईल. आपण मात्र एकटे राहू, म्हणून आपण एकटे राहायचं नाहीये. सगळ्यांनी एकत्र यायचंय, एकत्र किल्ला लढवायचा आहे आणि एकत्र जिंकायचं सुद्धा. अमोल मिटकरीच्या नावाला काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलं होतं. आणि असे हे आमचे लाडके आमदार संग्रामभाई आहेत. आम्ही राष्ट्रवादीच्या मागे कधीच नाहीये, हे सर्वांनी लक्षात घ्या. आम्ही फक्त संग्रामभाई जगताप यांच्याच मागे आहोत. हे आज इथून पुढच्या काळामध्ये परत बांधणार आहेत. तुम्ही घड्याळ बदला नाही तर MIM घ्या द्या, आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत याची आम्ही शाश्वती देतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आपल्या शहरामध्ये शिवसेनेचे आमदार होते, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते अनेक वेळा निवडून आले होते, अनेक वेळा त्यांनी आपल्याला आश्वासनं दिली होती. पण राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत संग्रामभाई जगताप यांनी 2 वर्षापूर्वी कोविडच्या आधी आपल्याला पारिजात चौक ह्या जो चौक आहे तो आपल्याला भगवान परशुराम चौक हा मान्य करून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. पण 2 वर्ष कोविडमध्ये गेल्यामुळे त्यांनी पुढच्या 3 महिन्यामध्ये आम्हाला भगवान परशुरामांच्या चौक या सुशोभित करण्यास मान्यता द्यावी ही त्यांना विनंती आहे. त्या घरात जन्मलेले आहोत त्याबद्दल तुमचं आणि माझं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो. 5000 वर्षांचा इतिहास खूप मोठा इतिहास गणला जातो. ब्राह्मण समाजाचा मेळावा व्हावा का? तर निश्चित व्हावा, कारण प्रत्येक समाजाचा मेळावा होतो. देशात, राज्यात प्रत्येक समाज एकत्र येतो, संघटित होतो, आपल्या मागण्या सुद्धा रेटतो. हजारांचे, लाखांचे मोर्चे निघतात. मागण्या मान्य होतील का नाही माहीत असताना सुद्धा रस्त्यावर येतात, भांडतात, सरकारला प्रेशर आणतात आणि मागण्या मान्य करून घेतात, भले तात्पुरत्या असल्या तरी सुद्धा. परंतु ब्राह्मण समाजाने एकत्र यायचं म्हटलं तर सगळ्यात पहिला अंगावर काटा ब्राह्मणांच्याच येतो. कशासाठी एकत्र यायचं, काय गरज आहे एकत्र यायचं, सगळं व्यवस्थित चाललेलं, पण व्यवस्थित चाललेलं नाहीये बरं का. जर एकत्र आलो नाही तर काय होतं याचं जर उदाहरण बघायचं असेल तर काश्मीर फाईट परत एकदा बघा, लक्षात येईल तुमच्या. आपण काय एकत्र येणं आवश्यक आहे ते कळेल. जसं मगाशी विजयजींनी वगैरे सांगितलं की एकत्र राहिलं नाही तर काय होतं, जे काश्मीरमध्ये घडलं ना. आज माझ्या घरातला माणूस बाहेर काढला, मी कुलूप लावून बसलो, माझी शेजारच्या घरात चाललंय, माझं काही नाही झालं.
माझ्या खालच्या घरात चालले, माझं काही नाही झालं. पण जेव्हा माझ्यावर आलं ना, तेव्हा मला वाचवलं कोणी नव्हतं, खाली नव्हते आणि आजूबाजूलाही कोणी नव्हते. त्यामुळं आपण एकत्र राहणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं भगवान परशुरामाचा आशीर्वाद ज्या समाजाच्या मागे आहे, ज्या धर्माच्या मागे आहे, तो धर्म आणि तो समाज अकालीन काळ जिवंत राहणारे, समृद्ध राहणारे, फक्त आपण एकत्र राहणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं आज नगरमध्ये जे सुरू केलं, सर्व संघटनांनी एकत्र येणं, सर्व समाजांनी एकत्र येणं आणि एकत्र कार्यक्रम करणं, यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सुद्धा देतो की तुम्ही भविष्य ओळखलेलं आहे. वेगवेगळे अतिथी असतात. आपण ती परंपरा बंद करून ह्या कार्यक्रमामध्ये फक्त भगवान परशुराम हेच आपले एकमेव प्रमुख अतिथी आणि प्रमुख सगळे आहेत. म्हणून या स्टेजला कुठेही आपण चेअर दिली नाही. ही प्रथा आपण नगर शहरामध्ये सुरू केली. इथून मागचे परशुराम जन्मोत्सव सोहळे जे होत होते ते साधारणतः एक 10 बाय 10च्या खोलीमध्ये 4 लोक एकत्र येऊन खुर्चीवरती परशुरामांची प्रतिमा ठेवून त्यांची पूजा करून दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो एवढीच फक्त परशुरामांचे जन्मोत्सव आमच्या नगर शहरामध्ये साजरा होत होता. परंतु आम्ही सर्व तरुण मंडळींनी एकत्र येऊन भगवान परशुरामांना आपण सार्वजनिक स्वरूप का देऊ नये या उद्देशाने आम्ही परशुराम प्रतिष्ठानमार्फत 2014 साली या परशुराम जन्मोत्सवाचं साजरीकरण सुरुवात केली. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की 2014 मध्ये जेव्हा मी परशुराम जन्मोत्सवाला सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला खूप त्रास झाला. याचा त्रास होण्याचं कारण काय की भगवान परशुराम रस्त्यावर कधी येऊ शकत नाही. हीच जी भूमिका आहे, भगवान परशुराम रस्त्यावर येऊ शकत नाही असं नाहीये. भगवान परशुरामांना रस्त्यावर आणून आम्ही सर्व समाजाला एकत्रित करून परशुराम जन्मोत्सव साजरा करतो. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातले हे एकमेव प्रतिष्ठान असं आहे की जे 12 बलुतेदार लोकांना एकत्रित घेऊन परशुराम जन्मोत्सव साजरा आपण करत असतो. दरवर्षी आपण हा जन्मोत्सव सोहळा जो आहे बिस्तबक चौक अहमदनगर सावेडी येथे करत असतो. परंतु चालू वर्षीचं जे काही वातावरण आहे त्या कारणाच्या मुळे आम्ही परशुराम जन्मोत्सव इंडोर कार्यक्रम घेतलेला आहे. याचं कारण असं की आपण घाबरलेलो नाहीये. याचं कारण असं आहे की पोलीस प्रशासनाला आपलं सहकार्य करण्याची भावना आपल्या मनामध्ये असल्यामुळे आपण हा कार्यक्रम इंडोर घेत आहोत. चौथी गोष्ट जी आहे, इस्लामच्या हिशोबाने चालणार का भगवद्गीतेच्या हिशोबाने चालणार. त्यामुळे मुस्लिमांना कळून चुकले की आपल्या नेमकं काय म्हणायचं ते कोर्टाने म्हणजे कधीतरी कोर्टापुढे एखादं कुराण वगैरे आणून दाखवू की साहेब आमचे हे चालले, आता या पद्धतीने निकाल द्या. त्यावेळेस आपण काय निकाल देणार आहोत हे आपण बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आता तर शेवटचं एक वाक्य सांगून जातो. पूर्ण महाराष्ट्रभर हत्यारे येत आहेत, फक्त काही सापडतात आहे बरं का. पैसा कोणाचा आहे? या देशातल्या 80% लोकांचा आहे. त्यामुळे आज आपण जाताना नगरमध्ये आम्ही असं ऐकलंय जिथं ज्ञानेश्वरी लिहिली गेली, जिथं लोकमान्यांनी एक शब्द दिला की स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, आणि तो मिळाला सुद्धा. त्यामुळे नगरमध्ये जे काही पेरलं जातं ते मोठ्या प्रमाणावर उगवलं जातं. आज आपण एक ठरवूयात की तुमच्या माझ्या घरात येणारी वस्तू फक्त आपल्याच लोकांकडनं येईल. आपण फक्त आपल्याच लोकांकडनं खरेदी करू. आपला येणारा पैसा आणि आपला बाहेर जाणारा पैसा आपल्या विरोधातल्या शस्त्रसंधीसाठी घेतला जाणार नाही ना, याची आपण काळजी करायची. आपण ज्या दुकानात जाऊ त्या दुकानातले देव कुठे आहेत बघा, दुकानदारांचे चेहरे बघा कसे आहेत, त्याच्यावर ठरवा की त्या दुकानातून वस्ती घ्यायची आहे का नाही. आपल्यावर झालेले बरं का, काश्मीरमध्ये आपल्याला अन्नधान्य नाकारले गेलेले, भुकेली सुद्धा लोक गेलेली आहेत. आपण काय करतो, काही वेगळं करत नाहीये. परंतु आपण जर आपल्याकडनंच वस्तू खरेदी करायचं एक ठरवलं तर खूप चांगलं काम आपण करू शकू असे मला वाटतं. पुन्हा एकदा जाता नेहमी सांगत असतो मी ती गोष्ट पुन्हा एकदा सांगतोय, ब्राह्मण एकत्र येणं खूप गरज आहे. आणि मला असं वाटतं नगरपासून नगरपुरती तरी सुरुवात झालेली आहे. नगर असेल, मालेगाव असेल, आणखी काही भिवंडी सारखे एरिया असतील, नेहमी असं सांगतो की तुम्ही ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभे आहात. कधीही कोणत्या क्षणी ज्वालामुखी होऊ शकतो आणि तिथं टार्गेट फक्त ब्राह्मण होणार आहे, फक्त ब्राह्मण. कारण ब्राह्मणाला टार्गेट केलं तर हिंदूंना टार्गेट केल्याचं समाधान अन्य धर्मीयांना मिळतं आणि बाकीचे समाज मात्र ब्राह्मणांना केले आपल्याला हिंदू म्हणून पकडलं जात नाही. त्यामुळे आपण आक्रमक होणं, आपण एकत्र येणं आवश्यक आहे. उद्या जर कोणाला काही खट म्हणून झालं तर आपण एकत्र येणं, आवाज देणं, आवाज उठवणं आवश्यक आहे. उदाहरण देतो की मुशरफने एक पुस्तक लिहिलं की सगळे बॉम्बस्फोट म्हणजे अगदी 92-94 पासूनचे बॉम्बस्फोट, अक्षरधाम, लोकसभेवरचा हल्ला, पुण्यातला जर्मन बेकरी, असे जवळजवळ 200-250 बॉम्बस्फोट आतापर्यंत झालेत. मुंबईतले रेल्वेचे, समझोता एक्सप्रेस, सगळे हे सगळं ब्राह्मणांनी केलेत. पटते का तुम्हाला हे वाक्य? ब्राह्मणांनी केले का बॉम्बस्फोट? है ना, ब्राह्मणांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेत बरं का, पण आता नाही. पण येतं ब्राह्मणांवर, कारण त्यांना असं म्हणायचं असतं खरं की हिंदूंनी केलेत, पण हिंदू शब्द वापरला जात नाही कारण बाकीचे समाज रस्त्यावर येतील.
ब्राह्मण समाज म्हटलं तर बाकी कोणी रस्त्यावर येणार नाही. त्यामुळे ब्राह्मण लिहिलं जातं. उद्या आणखी काही झालं तर ब्राह्मणच बोललं जाईल. शरीफ उस्मान जेव्हा म्हणतो मी ब्राह्मण सडकाय गप्प बसले जातात.